जीवन महाराज आहेत, आमचे विष्णू महाराज आहेत, संपत मामा आहेत, मनोहर आमचे पांचाळ महादेव महाराज आहेत, आदी करून सगळीच महाराज मंडळी इकडे बाबा आहेत. बाबा नेहमी कीर्तनाला असतात, पण आम्ही काय अजून बोललो नाही एकमेकाला, बरं का, नाव माहीत नाही मला, म्हणून सकाराम बाबाही आहेत. आणि तुम्ही उपस्थित सगळी श्रोते मंडळी, बदनेश सर आहेत, ज्यांनी अनेक आम्हाला फोन केला. आमदार साहेबांच्या घरी कार्यक्रम असल्यानंतर अनेक वेळ माझी आठवण त्यांनी केली, पण आमचं काही योगायोग जुळून आला नाही, बरोबर आहे. 3-4 वर्षे झाली ते त्यांच्या घरच्या तारखेसाठी साहेबांच्या मला फोन करतात, पण तिथं जमलं नाही. पण इथं आज भेटीचा योग आला, म्हणून सरही आवर्जून उपस्थित आहेत. मनोहर सरांचे सगळे टीम मधली, स्टाफ मधली मंडळी, मित्रमंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचे नाव मला पाठ नाही, पण सर्वांना धन्यवाद. मस्त हे पायावरी यावर करी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठाला विठाला जगद्गुरु तुकाराम महाराजा अभंगामध्ये सांगतात, यासाठी गेला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. मी जीवनामध्ये जो अट्टहास केला, हा बस आता काय. ऐ बाळाओ, ऐ ऐ वर्षा जमला निघला लिंगड्या वर्षा. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता चिंतीने पाऊल विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची या. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबा यांचा आहे. बसा आता काय, बसा, राहू दे, सर्वच बसा आता, बसून. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबा यांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजा अभंगामध्ये सांगतात, मी जीवनामध्ये जो फार लक्ष देऊन ऐका, मी जीवनामध्ये जो अट्टहास केला तो या दिवसासाठी केला. यासाठी केला होता अट्टहास, कोणत्या दिवसासाठी? तिथंच उत्तर आहे, शेवटचा दिवस गोड व्हावा. प्रश्नही तिथे आहे, उत्तरही तिथे आहे. मी अट्टहास केला, मग कशासाठी केला? शेवटचा दिवस गोड व्हावा, यासाठी केला होता अट्टहास. शेवट गोड होणं म्हणजे काय? तर आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची या. कुंटणे म्हणजे थांबणे, धावा म्हणजे पळापळ, आणि तृष्णा म्हणजे तहान. आता आमच्या जीवनात कोणती तहान शिल्लक राहिलेली नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात तहान आहे. कोई लोकेशनाशी ग्रसित है तो कोई वित्तेशनाशी ग्रसित है. कुणाला नाव कमवावं ही तरी तहान आहे, तर कुणाला पैसा कमवावा ही तरी तहान आहे. कीर्तनकाराला दोन्ही बी असतात. कुणाला नावाची तहान आहे, तर कुणाला पैशाची तहान आहे. तहान नाही असा माणूस नाही. कोणी पैसे कमी घेत असेल तर त्याला नावाची तहान आहे, कोणी पैसा जास्त घेत असेल तर त्याला पैशाची तहान आहे. कोणती ना कोणती तहान आहे, बरं का. पैसे कमी घेतो म्हणून तहान नाही असं समजायचं काही कारण नाही. नावाची तर इच्छा आहे ना, नाव कमवण्याची तर तहान आहे. बघा, पैसा एक वेळेस सोडता येईल, पण लोकेशना सोडणं फार अवघड आहे. वित्तेशना सोडणं सोपं आहे, लोकेशना सोडणं सगळ्यात अवघड आहे. लक्षात ठेवा. मग कोई लोकेशनाशी ग्रसित आहे तो कोई वित्तेशनाशी ग्रसित आहे. कोणाला नाव कमवावं ही तहान आहे, तर कोणाला पैसा कमवावा ही तहान आहे. जाऊ द्या, कोणतीच तहान नसली तर एक तहान संपत मामा सगळ्यांना आहे. कोणती? काही माणसं म्हणतात काही नको हो महाराज, आता जीवनात काय पाहिजे? शांती पाहिजे, बरोबर आहे ना. शांतीची तहान सगळ्यांना आहे ना. एक वाक्य बोलतो, हुशार माणसं माझ्या पुढे जास्त आहेत आज. शांति की इच्छा चाहते हो
माझ्याकडे लक्ष द्या. शांति की इच्छा चाहते हो तो पहिले इच्छा को शांत करो. क्या बात है. शांती मिळवण्याची इच्छा असेल तर इच्छेला हा असं एक वाजवलं की बाकी काय वाजवत जा. नाही कळलं तरी काय अडचण नाही त्याचं. एकमेकाचा एक बरोबर गोड त्यांच्या लक्षात आलं ते. शांती मिळवण्याची इच्छा असेल तर इच्छेला शांत करणं पहिलं आव्हान आहे. लेकिन ये इच्छा बड़ी बेवफा होती है, पूरी होते ही बदल जाती है. एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा माणसाच्या समोर लगेच उभी राहत असते. असं आहे ना, इच्छेची आणि माणसाची युती आहे. जसं पावसाची महावितरणची युती आहे. वाटीभर जरी पाऊस पडला तर दिवसभर लाईट नसती मला. ते आज अनुभवतोय आपण. पावसाची आणि महावितरणची जशी युती आहे तसं माणसाची आणि इच्छेची युती आहे. बरोबर आहे. बघा, इच्छा माणसाला जगू देत नाही आणि माणूस इच्छेला मरू देत नाही. क्या बात. कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा, ज्याची तहान संपत नाही तो दरिद्री आहे. आणि महाराज म्हणले आता आमच्या जीवनात कोणती तहान राहिलेली नाही, आम्ही श्रीमंत म्हणून आहोत. आमच्या जीवनात इच्छा राहिली नाही म्हणून आम्हाला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. आमच्याजवळ श्रीमंती मनाची आहे. लक्ष देऊ नाही का. म्हणून महाराज म्हणले कुंटलिया धावा तृष्णेची कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. भगवंताच्या मंगल नामाने एवढी मोठी क्रांती केली. काय क्रांती केली? माझा शेवट गोड झाला, माझी धावाधाव संपली, माझ्या जीवनात कोणती तहान राहिली नाही. आणि ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात ती मुक्ती आमची नवरी झाली. तो का म्हणे मुक्ती परनिली नवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. चारी दिवस खेळी मेळी याचा अर्थ चारही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या. मुक्ती बरोबर लग्न झाल्यावर टेन्शन घ्यायचं का मी का? बोला. मुक्ती बरोबर लग्न झाल्यावर ताण घ्यायचं का? बायको तहसीलदार असावी, वाळूचं टिपर असावं. मग बोलणं कळते तुम्हाला कळलं असं सांगतो. बायको तहसीलदार असावी आणि वाळूचं टिपर असावं, सरपंच हातचा असावा. काही ताण आहे का महाराज? काही ताण घ्यायचं काम नाही. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. तसं मुक्ती बरोबर लग्न लागलं की चारही मुक्ती खेळण्यासाठी सुखकर झाल्या. देवाची द्वारी उभा, जे पाठ येते बोला, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी. आता दिवस चारी चारी मुक्ती खेळी. आता दिवस चारी खेळी मेळी. ह्या चारही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या. म्हणून आम्ही आता निश्चिंत झालो. आता आणि चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा कृष्णेची असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. सज्जनो, प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळतो त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार. आया है सो जाएगा, राजा रंग फकीर कोई सिंहासन चढ़ गया, कोई बांध गया जंजीर. येत नाही उरो आले अवतार, ये रते पामर जीव किती. अवतारांना अवतार कार्य संपून जावं लागलं. वैष्णव महाराज अवतारांना जावं लागलं. मग अवतावरला वेळ लागणार आहे का? आपण अवतावरची माणसं. उपजली या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते जन्म आले बाळ, त्याची वाट पाहे काळ. एका स्मशानभूमीत असं छान लिहिलेलं होतं. मंजिल तो तेरी यही थी गुजर गया वक्त या आते आते, क्या मिला तुझी इस दुनिया से, आपणून ही ज्याला दिया जाते जाते. आपली माणसं आपल्याला जाळायला तयार असतात. एका ट्रकवर मी असं छान वाचलं बघा. आता रात्रंदिवस रस्त्यावर असल्यामुळं काही काय अभ्यास रस्त्याने बी होतो. आता आम्ही रात्रंदिवस रस्त्यात का आहे, आम्हाला रसच त्यात आहे. क्या बात. बरोबर आहे. मग त्या रस्त्याने चाललं की काही वाचायला मिळतं. त्या ट्रकवर, ट्रॅक्टरवर, टमटमवर पाठीमागून एखादं वाक्य लिहिलेलं असतं. कधी कधी एखादं वाक्य वाचलं तर मनोरंजन होतं, कधी एखादं वाक्य वाचलं तर बोध मिळतो. मनोरंजनाचा भाग सांगतो. मी परभणीवरून गावाकडे चालला तेव्हा माझ्या समोर एक टमटम चाललेलं होतं. टमटम माहिती आहे तुम्हाला? ते दोरीने ओढून चालू करायचं. आता टमटमवर एक वाक्य लिहिलं होतं, माझी इनो आघाडी ते पुढे टमटम, आणि त्याच्यावर लिहिलं होतं जळू नको बरोबरी कर. म्हणलं आता इनो ऐकून टमटम घेऊ, जळू नको बरोबरी कर. कुठं लिहिले असं? एखादी फॉर्च्युनर, पजेरो, ऑडी, BMW, जॅगवर, रेंज रोवर, कॅडलिक अशी कार असं तर लिहायला हरकत नाही. एका ट्रकवर मी असं छान वाचलं बघा. लक्ष द्या बरं का. तेव्हा वाक्याला फार मजा असते. काही काय विनोदाचा भाग म्हणून सांगतो. ना गोली से डर लगता है, ना गोली की बौछार से डर लगता है, ना तलवार से डर लगता है, ना तलवार की धार से डर लगता है, मुझे तो सिर्फ आरटीओ के कार से डर लगता है. त्या ट्रक वाल्याने त्याच्या भावना मागे ठेवल्या होत्या.
विनोदाचा भाग सोडा. एका ट्रकवर असं विचार करायला लावणारं वाक्य होतं. काही वेळ विचारात गेला त्या वाक्याला. मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. आज मी गेलो, उद्या तुला जावं लागणार आहे. एका उत्साही कार्यकर्त्याने एका स्मशानभूमीत गेलो होतं साहेब. कुठं कायला कळलं पाहिजे बरं का. एका उत्साही कार्यकर्त्यानं स्मशानभूमीत लिहिलं होतं 2024 ला साहेब येणार म्हणजे येणार. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. स्मशानभूमीत म्हणतो का तू साहेब? लक्षात ठेवा, विचार करायची गोष्ट. एक पाहत असा एकाची धने त्याने कार्य नवा किंवा कार्य नवस. एक माणूस एका माणसाला स्मशानापर्यंत नेऊन पोहोचवतो, पण त्याला वाटत नाही मला सुद्धा पोहोचवणार कोणीतरी आहे. म्हणतात सज धज के जब मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. सज धज के जब मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना सोनू आएगी. महाराज म्हणजे एकदा बोलावून आलं ते जावं लागणार आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत ना ताकत. छोड़कर अपनी ऊंची हवेली, तुझको बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. तुला हिफाजत कर ले, तुला करे रखवाले. चाचा उधर बैठे. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का.
जाणार आहे. नाही कळलं का? टाळ्या वाजून घ्या, देह जाणार आहे. मग काय फायदा आहे त्याचा? पुन्हा हातात आहे का नाही? घरी टाळी बोला मुगी, देह जाणार आहे. लक्षात नाही का? म्हणून म्हणतात वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराय विहाय जीर्णान अन्यानि संयाति नवानि दे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडी. जीर्ण झालेलं कापड आपण जसं टाकून देतो आणि नूतन वस्त्र परिधान करतो, तसा आत्मा जीर्ण झालेलं शरीर सोडतो आणि नूतन शरीरामध्ये प्रवेश करतो. बोलत चला, आपण जसे कपडे बदलतो आत्मा तसं शरीर बदलतो. आता हा माझा कीर्तनाचा ड्रेस आहे, बरोबर आहे. मग झोपायचा असल्यावर मी असंच झोपतो का? कोट घालून पटका बांधून असं द्यायला नाही. कीर्तनाचा ड्रेस वेगळा, आराम करायचा ड्रेस वेगळा. शेतात काम करायचं असेल तर तो ड्रेस वेगळा, बरोबर आहे. फिरायला जायचं असेल तर तो ड्रेस वेगळा, पाहुण्याकडे जायचा ड्रेस वेगळा, लांबच्या पाहुण्याकडे जायचा ड्रेस वेगळा, सासूरवाडीला जायचा ड्रेस वेगळा, बरोबर आहे. मुलगी पाहायला जायचं असेल तर बुट एकाचे, दोऱ्या एकाच्या, सॉक्स एकाचे, गाडी एकाची, पेट्रोल उधारीचं, अशा तडजोडीने जावं लागत असतं. एकच माणूस, लक्ष द्या माझ्याकडे, एकच माणूस अनेक कपड्यामध्ये आपल्याला जसा पाहायला मिळतो. तुम्ही फार लक्ष देऊन ऐका बरं का. एकच माणूस जसा अनेक कपड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तसं एक आत्मा हे शरीर सोडल्यावर दुसऱ्या शरीरात आपल्याला पाहायला. जीवन देखे मरण, जीवन देखे मरण, पाहण्याची काही गरज नाही. ते नवीन धारण करतं, जीर्णाला सोडून देतं आणि हे सुख दुःख त्याच्या संचिताप्रमाणे त्याला त्या नरदेहामध्ये मिळत राहतात, बरोबर आहे. लक्ष देऊन आहे का बरं का. मग त्याला मरण नाही. अमर आहा, अमर आहा, खरे की पहा कोणी. जाऊ द्या, श्लोकात सांगू. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक नचैनम क्लेदेन त्यापन शोषयति मारुता जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यार्थे न त्वं शोचितुम अर्हसि. महाराज म्हणले, अरे त्याच्यासाठी काही शोक करायची गरज नाही. उपजेते नाशे नाशिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आपण जसे कपडे बदलतो आत्मा तसं शरीर बदलतो. जाणकार लोक आहात तुम्ही, ऐका. बदने सर जाते नहीं कोई दुनिया से दूर चल के मिलते हैं सब यही पर कपडे बदल बदल. क्या बात. तो माणूस जसा कपडे बदलून बदलून भेटतो, आत्मा तसं शरीर बदलून बदलून भेटतो. माया के वो पुजारी. तुम्ही एज्युकेटेड लोक आहात म्हणून त्या पद्धतीने मी बोलतोय. माया के वो पुजारी आगे की कुछ खबर है. अरे इस घर को छोड़ के आगे दूसरा भी बड़ा घर है. बहुत अच्छा. आपल्यासाठी अजून एक पुढे घर आहे. लक्षात ठेवायचे सगळे. जो आलेला तो जाणार आहे. आपण जसे मोबाईल बदलतो, लक्ष द्या माझ्याकडे. आपला मोबाईल जर खराब झाला तर आपण नवीन मोबाईल घेतो. मी कळलं असं सांगतो तुम्हाला. मग मोबाईल नवीन घेतल्यावर सिम पण नवीन घेतो का? नाही. मग काय करतो, जुन्या मोबाईल मधलं सिम काढतो आणि नव्या मोबाईल मध्ये टाकून देतो. हा देहरूपी मोबाईल एकदा खराब झाला की याच्यातला आत्मा नावाचं जुन्या मोबाईल मधलं सिम निघतं आणि नव्या मोबाईल मध्ये ट्रान्सफर केलं जातं. कळलं माझं. कोई आते नहीं है और कोई जाते नहीं है, लेकिन ये समझने के लिए बहुत प्रयास करना पड़ता है. विठाला महाराज म्हणले, मरण हा शेवट नाही बरं का. लक्ष द्या. माणूस मेला की म्हणतात शेवट झाला. नाही नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यः
सारे कलदुस्तारे कृपयावारे पाहे मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरणं किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे किंवा किती व्हावे क्वचित. सारखं जन्माला येणं आणि सारखं मरणं हे चालू आहे म्हणून हा शेवट नाही. मग आपलं साध्य मिळणं आपल्या जीवनातला शेवट आहे. मग नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य काय? नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य आहे भगवत प्राप्ती. जगाचा मालक ज्या दिवशी भेटेल त्या दिवशी म्हणायचं शेवटचा दिवस गोड व्हावा. जावं तर सगळ्यांना लागणार आहे. हा माझ्याकडे लक्ष द्या म्हणतात ना, प्रत्येक आलेल्या माणसाला जावं लागणार आहे. लक्ष नाही का? सज धज के जब मौत की सैजादी आएगी ना सोना कमाएगा ना चांदी आएगी. हे जसं आपण ऐकलेलं आहे याला एक अनुसरून प्रमाण सांगतो. मेरू तुल्य पृथ्वी गजल्या सुवर्ण न मिळे एक क्षण नव्हते. मागुता नाही मनुष्य काही मागुता हा नाही मनुष्य जन्म पुन्हा जन्म नाही पावला आधी कागटाळी न्याय न घडो पाय घडवाले नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देव मनती ते होती तरी का चित्ती देव हो मनती ते होती आणि देव होण्यासाठी आलोय आपण. लक्षात ठेवा का? मग देवाला मिळवणं हा जीवनातला शेवट आहे. मरण हा शेवट नाही. बरोबर आहे? आता मेलं दुसऱ्या जन्मात जावं लागणार, जन्मात गेलं पुन्हा मरावं लागणार, हे चालू राहणार आहे. मग मरना उसी का नाम है कि दोबारा मरना न पडे. जन्मना उसका सार्थक है कि दोबारा जन्मना न पडे. तेव्हा लक्षात नाही का बरं का? पुन्हा पुन्हा मला इकडे यावं लागलं नाही पाहिजे आणि रोज रोज मरावं लागलं नाही पाहिजे. मरण तर येणार पण जाणं कुणासारखं असा शेवट कुणासारखा असला पाहिजे. एकीकडे धृतराष्ट्राचा शेवट बघा. शेवटच्या क्षणाला धृतराष्ट्राला बोलणे खावे लागले भीमाचे. आंधळ्या शेवटी आमच्याच तुकड्यावर तुला जगावं लागलं. पण कुत्र्याला सांभाळणं जड नाही तसं तुला सांभाळणं जड नाही. ते भारताच्या सम्राटाला बोलणं खावं लागला. आणि तुझ्या अन्न खातोय अन्नाचा घास तुझ्या मुलाच्या रक्ताच्या थेंबान बनलेला आहे. बघ तुला जेवायचं का नाही जेवायचं. आता असं बोलल्यावर जेव वाटेल का? असं बोलल्यावर जेव वाटेल का? काही माणसं आम्हाला जेवायला येतात आणि बायकोला म्हणतात अय वाढ वाढ बाबाला अजून अर्धी वाढता येईल पुन्हा भेटत नसतंय वाढ. असं बोलल्यावर जेव्हा वाटेल का सांगा. अशाच्या घरी जेवू नये मला. तुका म्हणे जया संकोच दर्शने या खाया जाण्या अनुचित जाऊ नका त्या घरी सांगतात. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला. बोलण्यालाच माणूस कंटाळत असतो बरं का. बोलणं आलं पाहिजे आपल्याला. साच आणि मोवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ. ज्याला बोलणं आलं त्यानं जग जिंकलं महाराज. बोलणं नाही तर काय? बोलण्यावरच फिदा होतात ना माणसं. बाकी काय सांगा. बोलणं आलं पाहिजे ना भाई और बहनों. म्हणजे आशीर्वाद बरोबर. ज्याला बोलणं आलं त्यानं जग जिंकलं महाराज. जगात त्याची क्रेज असते बोलणाराची. बरोबर आहे ना? आम्हाला मानता तुम्ही का? बोलणंच आहे ना आमच्याकडे. काय तुम्ही चैतन्य महाराजाला मानाल, चंद्रशेखर महाराजाला मानाल, त्यांनी का पैसे वाटले तुम्हाला? नाही. त्यांनी बोलणं दिले तुम्ही. त्यांचे शब्द दिले तुम्हाला आणि त्यांचे शब्द ऐकण्यासाठी तुम्ही आतुर आहात, आसुसलेले आहात. म्हणून शब्द कमवा. बाकी काही कमवायची गरज नाही. गुलीगात विठाला काहीच नाही महाराज त्याच्यात. फक्त झापूक झोपूक. लक्षात आलं? लक्षात येते का माझं? बोलणंच आहे ना ते. बोलणं आहे ना. काय त्याच्यात काय अर्थ आहे का? काय नाही. फक्त ते लावून धरा. प्रारब्ध आलं त्या बोलण्याला तुमच्या गुलीगत किंमत येणार आहे. लक्षात येते का? लक्षात येतं. बोलणं आलं पाहिजे माणसाला. पण बोलणं जमत नाही काय का लोकांना. मी आजारी पडलो ना आमच्या गल्लीतल्या बाय मला भेटायला म्हण महाराज काय झालं. म्हणलं ताप आला भाऊ. प्रत्येकीने MBBS MD झाल्यासारखं मला चेक केलं. एकीने दात लावला म्हणे इस्त्यावानी तापली.
एकीने तर धरलं म्हणे 100च्या पुढे वाटतंय, एक म्हणे अंगाला हात सुद्धा लावू दे ना. म्हणलं लावू नको, लांब उभी राह. एक बिचारी लांबच उभी राही. म्हणजे महाराज काय झालं म्हणलं, ताप आला. ताप सांगून सांगून मनच ताप यायला लागला. किती वेळ सांगू म्हणे, येऊचा ताप आला तर पण याच तापामुळे काल आमचा पाहुणा मेला. तिला म्हणलं उठ होय घराच्या बाहेर, ₹5 पार्लेजी घेऊन आली. मी जगला असं तर बोल ना, नाही मी मेल्यावर कोणा खाऊ घालते बिस्किट. बोलायचं कळत नाही. एक बाई नवऱ्याला घेऊन दवाखान्यात गेली आणि संपत मामा त्या डॉक्टरला म्हणे सांगा यांना काहीतरी समजून. डॉक्टरला म्हणे सांगा यांना काहीतरी समजून. ते डॉक्टर म्हणले हो टायमावर गोळ्या घ्या, टायमावर जेवण करा, त्याच्याशिवाय तुमची तब्येत व्यवस्थित होणार नाही. ती बाई मध्येच बोलली, हा मी पण महिना झाले ते सांगते, टायमावर जेवा, टायमावर गोळ्या घ्या, नाही तर असे डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालणार. त्याच्याच तोंडावर बोलून गेली. आता काय बरं वाटलं असेल डॉक्टरला, तुम्ही सांगा मला. बोलणं कळत नाही मला, म्हणून मधुरावणी ओठी बोलणं आलं पाहिजे. लक्षात ठेवा, या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळा. आणि रात्रीच्या टायमाला वनात गेला. ऐकायच्या वनात धृतराष्ट्र गेला, त्या वनाला आग लागली. दोन्ही डोळ्यांना आंधळा असणारा धृतराष्ट्र आगीपासून बचावासाठी पळायचा आणि आगीतच जाऊन पडायचा. चटके लागून 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 ज्याचा शेवट झाला तो भारताचा एका काळचा सम्राट. चटके लागून ज्याला जावं लागलो तो चक्रवर्ती राजा. चटके लागून ज्याला मरावं लागलो तो 100 पोरांचा बाप. 55 आमदाराचा नाही, तो 100 पोरांचा बाप. लक्षात ठेवा, माऊली म्हणतात जयाच्या ऐक धड नाही, परत प्रपुसची काय. एवढ्या भयानक यातना एका सम्राटाला सहन करावे लागले. उलट तुकाराम महाराजांचा तुकाराम महाराजाला जगाचा मालक घ्यायला आला. हाती धरून या देवे नेला तुका आणि कया लोका काय सांगू. महाराज तुका पंढरीशी गेला, पुन्हा जन्मा नाही आला. एकीकडे आगीत जळून शेवट झाला आणि एकीकडे जगाचा मालक घ्यायला आला. 42 वर्ष महाराज, हे प्रमाण आपण पुन्हा एकदा पुढे घेऊयात. फक्त धृतराष्ट्राला आगीत जळून शेवट करावा लागला, एवढं लक्षात ठेवा. आता तुकाराम महाराजांचं जीवन बघा. 42 वर्ष तुकाराम महाराज समाजात राहिले, पण 42 वर्ष समाजाचा त्रास सोडून तुकाराम महाराजांना काही पाहिलं नाही. तुकाराम महाराज एवढा त्रास आजच्या कीर्तनकाराला नाही. माझ्या सहित लोक देऊन देऊन किती त्रास देतात मामा, 1000चा नाही तर 2000चा. याच्यापेक्षा त्रास काय होय ऋषी, सांगा बरं. ते ऋषीला मला कळलं आता, मामाला मला बरोबर. याच्यापेक्षा त्रास एका माणसाला दुसरा माणसा. महाराजाला दुसरा काय त्रास आहे हो. एवढा हार घालतात लोक आपल्याला. महाराजाला मंबाजी गोसाव्याने काठीने मारलं तुकाराम महाराजाला. गाथा पाण्यात बुडवली. गावातल्या लोकांनी रागराग केला. म्हणतात गोपाला पाटील गावीचे गोपाला पाटील गावीचे
ऐका बरं का, एवढा त्रास दिला तुकाराम महाराजाला, तेवढा त्रास आज कोणी सहन करू शकत नाही. तुकाराम महाराजा एवढा त्रास कोणी आज सहन करू शकत नाही. एवढा त्रास दिला याने महाराज या त्रासाला कंटाळले. हे बघा, कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या त्रासाला माणूस कंटाळतो आणि एखाद्या निर्णयापर्यंत येत असतो. माया हो, तुम्ही बोला. एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते? बोला ना महिला मंडळ, तुम्हाला बोलता येतं ना, मग बोला बोला बोला, लाजू नका, बोला. नवऱ्याला जेवढं जोरात बोलतात तेवढं तर जोरात बोला. कसाच आवाज एका मिनिटात दाबते म्हणा बाबा, इथे कशी बोल तशीच बोल. मग आता एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला की कुठली आठवण येते? माहेराची. पण आता सासूरवास राहिलाय का? नाही. पहिलं पोरीला भीती वाटायची, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती. आता सासूलाच भीती आहे, महाराणी येतीच कशी, ठेवते घरात का काढते लाथा मारून घराच्या बाहेर. बरं येतीच कशी नाही, येतीच का नाही हीच भीती आहे. पहिला असं म्हणायचे चांगली बायको मिळायला काय लागतं? नशीब. आता बायको मिळणं हेच नशीब झालं. बरोबर आहे ना? लक्ष द्या. सासरचा त्रास झाला की आठवण माहेराची येते. बघा, लक्ष नाही का? आता सासूरवास राहिला नाही, आता सुनवास आहे. मग सासरचा त्रास झाला की ती काय म्हणायची बघा, हा जाच सासूचा सोसेना कोणी माहेरात भेटेना. जाच सासूचा सोसेना कोणी माहेरात भेटेना. काय म्हणायची बघा, बाई बाई जाते ग माहेराला, 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 बाई बाई जाते
वाजवायचा पैसे लागतात त्याला खर्चाचा विषय येतो. महाराज म्हणजे जायचं मला सोडवा आणि मला कोणीतरी माझ्या माहेराला घेऊन चला. आपल्या माहेरा जाईन मी निरुपया संता हरियाला. मग आपलं माहेर कोणतं आहे? माझे माझे माहेर बोला माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी. जाई नगे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदी भरीन. जाई नगे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा. आपल्या सगळ्यांचं माहेर आहे पंढरपूर. महाराज म्हणले आता मला माझ्या माहेराला जायचंय. मग साधू संताला विनंती केली. पंचाळ महाराज मी अर्ध म्हणतो, पुढचा अर्ध तुम्ही म्हणायचं, टाळ पकवाज वाजवायचं नाही. साधू संताला विनंती केली. तुम्ही सनकादिक सनता म्हणाविता कृपावंता एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार. अनाथ अपराधी भक्तीत बली पाया वेगळा नका करू. तुका मने मजा ठेवा. करी पाठवा. एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार. सांगा क्या बात है, क्या बात है. एवढं आपुलकी येऊन सांगावं लागतं तेव्हा देवापर्यंत हात जाते. महाराज म्हणले देवाला माझा नमस्कार सांगा. मी अनाथ आहे, अपराधी आहे, पण तुमच्या पायापासून मला वेगळं करू नका. तुका मने मज आठवा, मूळ लवकरी पाठवा. कुणाला तरी मला घ्यायला पाठवा. जगाच्या मालकाला निरोप दिला आणि जगाचा मालक तुकोबा राहायला घ्यायला आला. पाहुणे घराशी आजी आली ऋषी, आजी आली ऋषी. काय करू उपचार, डोकं मोडके दर्द